नमस्कार मित्रांनो, माझे नाव श्वेता आहे आणि माझे वय 21 वर्ष आहे. आज मी तुम्हाला माझ्यासोबत झालेली एक खरी घटना सांगणार आहे. मित्रांनो, ही गोष्ट 2 वर्ष आधीची आहे. मी दिसायला खूपच सुंदर होते. माझी हाईट 5 फूट 8 इंच होती. आमच्या घरी आम्ही एकूण 5 जण राहत होतो. आत्या आणि तिचा नवरा आमच्यासोबतच आमच्या घरी राहत होते. आत्याच्या नवऱ्याचे नाव राहुल असे होते. मी त्यांना राहुल मामा असं म्हणून बोलवत होते. त्यांचे वय 29 वर्ष होते आणि त्यावेळेस मी 19 वर्षाची होते. मी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होते. मी माझ्या कॉलेजमधील सगळ्यात सुंदर मुलगी होते. यावरून मला कॉलेजमध्ये कॉलेज सुंदरीचा अवॉर्ड पण भेटला होता. तेव्हापासून मला खूप मुले फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होते आणि माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते. मला दिवसातून निदान 4 ते 5 प्रपोजल तरी येतच होते, पण मी सगळ्यांना नकार देत होते. आता तर मला इन्स्टा आयडीवर पण खूप मुले मेसेज पाठवत होते आणि खूप प्रपोज पण करत होते. एके दिवशी माझी एक मैत्रीण श्रेयाने मला विचारले, तुला एवढे प्रपोजल येत आहेत तर तू कोणाला हा का बोलत नाहीस? मला बघ, मला कोणी पसंतच करत नाही आणि कोणीही मला प्रपोज करत नाही. तुला एवढे प्रपोजल येतात तर तू हा का बोलत नाहीस? श्रेयाची ही गोष्ट ऐकून मला असं वाटलं की श्रेया बरोबर बोलत आहे. मी आता एका चांगल्या मुलाच्या शोधात होते, जो मला समजून घेईल, माझी काळजी करेल. इकडे घरी माझ्या आत्याचा नवरा मला सारखं वेगळ्या विचित्र नजरेने पाहत असायचा, पण मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नव्हते. एके दिवशी माझे बाबा नेहमीप्रमाणे जॉबला गेले. माझी मम्मी आणि आत्या मार्केटला गेली होती. घरात फक्त राहुल मामा आणि आम्ही दोघेच होतो. ते मला खूप विचित्र नजरेने पाहत होते आणि माझ्याशी बोलण्यासाठी माझ्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून मी माझं लवकर आवरून कॉलेज टायमिंगच्या आधीच मी माझ्या कॉलेजला निघून आले. कॉलेज उघडायला 1.5 तास बाकी होता. मी आज कॉलेजमध्ये लवकर आले होते. आता टाईम कुठे घालवायचा म्हणून मी एका कॅन्टीनमध्ये बसून मोबाईलमध्ये रील बघत बसले होते. तेव्हाच तिथे एक हँडसम मुलगा आला. तो दिसायला खूपच हँडसम होता. तो माझ्या बाजूच्या टेबलवर बसला आणि त्याने 2 प्लेट नाश्ता ऑर्डर केला. त्याची पर्सनॅलिटी खूप छान होती. त्याचे वय 23 वर्ष वाटत होते. तो एवढा हँडसम होता की कोणतीही मुलगी त्याला पहिल्यांदा पाहताच त्याच्या प्रेमात पडेल. मी थोडं विचारात पडली की तो तर इथे एकटाच आहे, मग त्याने 2 प्लेट नाश्ता का ऑर्डर केला आहे? पहिला तर मला असं वाटलं की कोणीतरी येणार असेल, पण असं अजिबात नव्हते. जसं ऑर्डर आली तेव्हा त्याने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले आणि मला त्याच्या टेबलवर नाश्ता करण्यासाठी बोलवले. पहिला तर मी एकदम शॉक होते, पण मी विचार केला की हीच चांगली संधी आहे. त्याच्यासोबत थोडंसं बोलले की ओळख होऊन जाईल. मी त्याच्या टेबलवर गेले. त्याने मला माझे नाव विचारले. त्यानंतर मी कोणत्या क्लासमध्ये शिकत आहे हेही मला विचारले. मी सगळं काही त्याला सांगितले. मी पण त्याला त्याचं नाव विचारले. तो मला सांगितला की त्याचं नाव आकाश आहे. त्यानंतर आम्ही दोघे गप्पा मारत नाश्ता करू लागलो. आमच्या दोघांचा गप्पा मारत नाश्ता झाला. तो मला म्हणाला, तुझ्याशी बोलून मला खूप चांगलं वाटले. तू मला तुझा नंबर देऊ शकतेस का? हो, घे ना. त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना नंबर शेअर केला. तोपर्यंतच कॉलेजचे टायमिंग झाले. मी कॉलेजमध्ये आले. कॉलेजमध्ये मला फक्त आकाशचाच विचार येत होता. संध्याकाळी मी जेव्हा घरी आले तेव्हा राहुल मामा माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. मी तेव्हाही इग्नोर केले आणि माझ्या रूममध्ये आले. रात्री जेवण झाल्यावर जेव्हा मी माझ्या बेडरूममध्ये येऊन झोपले तेव्हाच मला अचानक आकाशचा हाय म्हणून मेसेज आला. मी खूप खुश झाले. त्यानंतर आमच्या दोघांचं बोलणं सुरू झाले. बोलता बोलता तो मला विचारला, श्वेता, तू एवढी सुंदर आहेस म्हटल्यावर तुझा बॉयफ्रेंड तर नक्कीच असेल ना? मी त्याला म्हणाले, नाही, मला खूप प्रपोजल येतात, पण अजूनपर्यंत माझा कोणी बॉयफ्रेंड नाही. मी त्यालाही विचारले, तू पण एवढा हँडसम दिसतोस, तुझी पण कोणीतरी गर्लफ्रेंड असेलच ना? तो म्हणाला, नाही, अजूनपर्यंत मला असे कोणी भेटलीच नाही. त्यानंतर आमच्या थोडा वेळ अशाच गप्पा सुरू झाल्या. जवळजवळ रात्रीच्या 2 ते 2:30 वाजेपर्यंत आम्ही दोघे गप्पा मारत होतो. त्यानंतर मी झोपून टाकले. दुसऱ्या दिवशीही आम्ही दोघे कॅन्टीनमध्ये भेटलो. असेच 8-15 दिवस आम्ही दोघे एकमेकांशी मोबाईलवर बोलत होतो आणि सकाळी कॅन्टीनमध्ये भेटत होतो.
एके रात्री अचानक तो मला मेसेजवर म्हणाला, श्वेता, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. त्याचं हे बोलणं ऐकून मलाही खूप आनंद झाला, कारण मी पण त्याच्यावर प्रेम करत होते. तोही मला खूप आवडत होता. म्हणून मी पण त्याला म्हणाले, आकाश, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते. आय लव्ह यू. त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांशी प्रेमाच्या गोष्टी करू लागलो. दुसऱ्या दिवशी कॉलेज बंक करून आम्ही दोघे बाहेर फिरायला गेलो. त्याने मला त्याच्याबद्दल सगळं काही सांगितले. त्याच्या खर्चांबद्दल, त्याच्या जॉबबद्दल सगळं काही सांगितले. मी पण त्याला माझ्याबद्दल सगळं काही सांगितले. त्यानंतर एके दिवशी मी त्याला घरी बोलवले आणि तो घरी येण्यास तयार झाला. दुसऱ्या दिवशी आकाश आमच्या घरी आला. मी माझ्या आईला त्याच्याबद्दल सगळं काही सांगितले. मम्मी, हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, आकाश. त्यानंतर माझ्या मम्मीनेही त्याच्यासोबत बसून खूप गप्पा मारल्या. कामावरून जेव्हा माझ्या आत्याचा नवरा राहुल मामा आले, ते आकाशला चकित होऊन पाहू लागले आणि त्यांनी माझ्या आईला विचारलं, हा मुलगा कोण आहे? माझी आई त्याला म्हणाली, हा श्वेताचा मित्र आहे. हे ऐकून ते माझ्याकडे रागाने पाहू लागले आणि तिथून तनतन करत त्यांच्या रूममध्ये निघून गेले. कारण माझ्या आयुष्यात कोणी दुसरा मुलगा आलेला त्यांना अजिबात पसंत नव्हते. बहुतेक राहुल मामा माझ्यावर प्रेम करत होते. त्यानंतर माझ्या आईने आकाशला जेवण वाढले. आम्ही तिघे गप्पा मारत जेवलो आणि त्यानंतर आकाश निघून गेला. माझ्या आईला आकाशसोबत बोलून खूप चांगलं वाटले आणि माझी आई त्याची तारीफ पण करत होती. रात्री जेव्हा मी माझ्या रूममध्ये झोपायला जात होते, तेव्हाच मी पाहिले की राहुल मामा माझ्या रूममध्ये माझीच वाट पाहत होते. मी जसा दरवाजा उघडला तेव्हा बेडवर राहुल मामाला पाहून मी एकदम चकित झाले. आत्तापर्यंत तर राहुल मामा माझ्या रूममध्ये न विचारता असे कधीच आले नव्हते. त्यांना असं पाहून मी थोडंसं घाबरले. त्यानंतर राहुल मामा दरवाजा बंद करत मला म्हणाले, श्वेता, तुझा त्या पोरासोबत काय संबंध आहे? मी एकदम घाबरले. मी त्याला म्हणाले, आकाश फक्त माझा एक मित्र आहे. तुम्ही जे विचार करत आहात तसे काहीच नाही. त्यानंतर राहुल मामाने माझा हात पकडला आणि मला म्हणाले, जर तुमच्या दोघांमध्ये असं काही दिसलं तर बघ. अशी धमकी देऊन राहुल मामा माझ्या रूममधून बाहेर निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी आकाशला ही सगळी गोष्ट सांगितली. आकाशला पण या गोष्टीचा खूप राग आला. त्यानंतर राहुल मामा माझ्यावर खूप लक्ष ठेवून होते. मी घरातून किती वाजता जाते, किती वाजता येते, ते माझ्यावर नजर ठेवू लागले होते. एके दिवशी जेव्हा मी कॉलेजवरून वापस आले, तेव्हा राहुल मामा माझ्याकडे टक लावून पाहू लागले. पण मी मुद्दाम त्यांच्याकडे दुर्लक्ष करून उड्या मारत माझ्या रूममध्ये निघून आले. तेव्हा त्यांना असं वाटलं की मी काहीतरी गडबड केली आहे. जसे मी माझ्या रूममध्ये आले, त्यानंतर 2च मिनिटात राहुल मामा पण माझ्या रूममध्ये आले आणि पुन्हा मला विचारू लागले. मी पाहिले की राहुल मामा आज खूपच रागात आहेत. मी त्यांना विचारले, मामा काय झालं? मला समजले होते की राहुल मामा माझ्या प्रेमामध्ये वेडे झाले आहेत. यामुळे माझ्या छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांना शक येत होता आणि पुन्हा ते मला बजावत होते. त्या पोराला भेटू नकोस, मी तुला सांगितलं होतं ना. मी त्यांना म्हणाले, नाही मामा, मी आता त्याला भेटत नाही. असंच मी प्रत्येक टाईमला जेव्हा पण ते मला आकाशबद्दल विचारत होते, तेव्हा मी काही ना काही बहाणा काढून नाटक करून त्यांचं बोलणं टाळत होते. आता मला त्यांच्या या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत होता. मला कसेही करून या सगळ्यातून बाहेर पडायचे होते. म्हणून एके दिवशी मी ठरवले की कसेही करून राहुल मामांचा खरा चेहरा आत्याच्या आणि पप्पांच्या समोर आणायचा. एके दिवशी मी बेडवर झोपून मोबाईलमध्ये रील बघत होते आणि राहुल मामा माझ्या पायापाशी बसून टीव्ही बघत होते. मी माझ्या अंगावर एक चादर ओढले होते. मी विचार केला की ही चांगली संधी आहे. राहुल मामांचे संपूर्ण लक्ष टीव्ही पाहण्यात होते. तेव्हाच मी उठून राहुल मामाला विचारले, मामा, काय बघत आहात? मामा मला म्हणाले, दिसत नाही का टीव्ही बघत आहे? मी म्हणाले, मी तुमच्या बाजूला आहे, तरी तुम्ही आता टीव्ही बघत आहात? मला माहीत आहे की रोज तुम्ही मला टक लावून बघत राहता. हे ऐकून त्यांनी टीव्ही बंद केला. घरात कोणीही नव्हते याचा फायदा घेऊन त्यांना माझ्यासोबत ते सर्व करायचे होते. ते माझ्यासोबत प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करू लागले. मला समजले होते की त्यांना मला काय बोलायचं आहे, पण ते काही बोलू शकत नव्हते. मला त्यांच्या मनातलं सगळं काही बाहेर काढायचं होते. म्हणून मी मुद्दाम त्याला म्हणाले, राहुल मामा,
मला माहीत आहे की मी तुम्हाला खूप आवडते. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. तुम्ही घाबरू नका. स्पष्ट काय आहे ते बोला. मी कोणालाच सांगणार नाही. त्यानंतर राहुल मामा मला म्हणाले, श्वेता, खूप दिवसापासून मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. तू मला खूप आवडतेस. तू दिसायला खूप सुंदर आहेस. तुझी फिगर खूप चांगली आहे. मला माझ्या बायकोमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुझ्यासोबतच ते सगळं करायचं आहे. मला तुझ्यासोबत सुहागरात मनवायची आहे. तेव्हा मी त्याला म्हणाले, राहुल मामा, मग आता वाट कसली बघत आहात? आत्ताच संधी आहे. घरात कोणीही नाही. चला आपण ते सर्व करू. हे ऐकताच ते एकदम खुश होऊन माझ्याजवळ वाचण्याच्या भावनेने येऊ लागले. तेव्हाच हॉलचा दरवाजा उघडला